स्वागत आहे तुमचं. दे ना त्याला टाकून दे ना तू. मम्मी अशी करते. हे बघा बघा हिचं बोलणं तुम्हाला लय स्वरा चांगली दिसते ना ही तुमचा रूम दाखवा. स्वराचं आणि माझं भांडण झालं आणि त्याच्यानंतर स्वराजच्या पप्पासोबत भांडण का ते तुम्हाला सांगते. घरात किती काही मॅनेज केलं ना तरी पुरुषाची कमतरता, नवऱ्याची कमतरता आणि एका बापाची कमतरता नाही भरून काढू शकत आहे. आणि त्याचंच मला खूप असं म्हणजे आज रडावंसं वाटत होतं. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. कसे आहे तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं. दे ना त्याला टाकून दे ना तू. मम्मी अशी करते. हे बघा बघा हिचं बोलणं तुम्हाला लय स्वरा चांगली दिसते ना ही हिचं ओरिजिनल रूप बघून घ्या. झालेलं मी स्वरा आणि आम्ही बाहेर गेलो होतो, झाडं आणले होते आणि आम्ही उसाचा रस पिऊन घेतला होता आणि स्वराजसाठी घरी आणला होता. तर मी हे झाडं लावायला आली आणि तिला म्हटलं स्वराजला तू ग्लासात ओतून दे. तर तो स्वराज ना तिच्या मागे मागे धावत होता, म्हणजे मला दीदी देणं देणं म्हणून. आणि ही ना त्याला द्यायची नावच नव्हती घेत आणि त्याच्यानंतर दिला. आणि दिवसभर एवढी भांडणं करतात ना तुम्हाला काय सांगू मी. आता माझं डोकं पिकायची काय म्हणजे मी पागल होण्याची वेळ आलेली आहे सध्या. आणि त्याच्यानंतर मग चीज होतं घरात भरपूर, बटाटे पण होते. मग म्हटलं स्वरा बोलली मम्मी आज चीज पराठा कर. मग असं वाटते जाऊ द्या, भांडू द्या, आपल्यासोबत काहीही करू द्या, परंतु कितीही झालं तर आपलीच मुलं आहेत आणि 2 मिनिटांनी राग चालला जातो. तर मी झाडं वगैरे आणली होती ना ते मस्तपैकी बाल्कनीमध्ये लावून दिली आणि त्याच्यानंतर चीज पराठा केला. सगळ्यात अगोदर स्वराजला दिला आणि स्वराला दिला. तर स्वरा आधी स्वराजसोबत भांडत होती आणि मग बघा त्यांच्या बहीण भावाचं प्रेम किती उतू जात होतं. तर आम्ही जेवण वगैरे करून घेतलं मस्तपैकी, भाकरी वगैरे जेवण केलं मी आणि डायरेक्ट झोपून गेली होती. हा ना झोपू पण नाही देत माहीत आहे का, झोपूच नाही देत, लय त्रास देतो बाबा. आज झोपली मी कितीतरी दिवसांनी दुपारची, थोड्या वेळ थोडं फ्रेश वाटते, 5-10 मिनटं का होईना, जेवल्या थोडीशी झोप घेतली पाहिजे. गाईस तर चला सर्व घरात पसारा पडलेला आवरून घेते आता. आज सोमवार आहे, बाजारात पण जायचं आहे. मम्मी तुझं आणि तुझं हे वाला घेतला आणि मला हे वाला नाही दिला. आयुष्य एवढं बिझी झालेलं आहे ना, कोणासाठी आता वेळ राहिलेला नाही आहे. तर मग त्याच्यानंतर मी थोडीशी झोपली आणि लगेच उठली, तयारी वगैरे करून घेतली, कारण मला हे व्हिडिओ शूट करायचे होते म्हणून. तर पटापट मी इथं व्हिडिओ शूट करून घेतलेले आहेत. ब्लाऊज आले होते मला आज, रेडी टू वेअर म्हणजे रेडीमेड ब्लाऊज आलेले होते आणि हा पिंक कलरचा ड्रेस आलेला होता. तर पटापट मी प्रमोशन व्हिडिओ वगैरे शूट करून घेतले आणि तिकडं मुलं खेळत होते. आणि दर 5 सेकंदांनी दोघं बहीण भावाचं भांडण सुरूच असते. दर 5 सेकंदांनी दोघं बहीण भाऊ भांडत असतात. काय करायचं काही सुचत नाही. आणि आज सोमवार होता आणि सोमवार असल्यामुळे मला जायचं होतं बाजारात बाजार करायला, कारण आमची इथं ना सोमवारी खूप बाजार छान भरतो आणि स्वस्तात मस्त असते. तर त्याचा प्रमोशन व्हिडिओ शूट केला आणि त्याच्यानंतर हा जो कूलर आहे ना, मी त्या दिवशी याचा व्हिडिओ टाकला. तर लोक म्हणत आहेत की बाबा हा 900चा आहे, याचा आहे, त्याचा आहे. तर हा 537चाच आलेला आहे, परंतु फ्लिपकार्टवर आता तो महाग झालेला आहे. कारण आम्ही व्हिडिओ टाकल्यानंतर कसं होते की लोक जास्तीत जास्त खरेदी करतात, मग ते म्हणजे कसं प्राईस वाढवून देतात. परंतु जर घेतला तर चांगलाच आहे, म्हणजे 2 तास चार्जिंग केली ना खूप वेळ तो थंड होतो आणि एका व्यक्तीसाठी ट्रॅव्हलिंगसाठी बेस्ट आहे. त्याच्यानंतर हे कप्स आणि स्टँड आलेलं होतं. कूलरचा व्हिडिओ करून घेतला, म्हणजे छोट्या एसीचा, आणि लगेचच कपाचा व्हिडिओ करून घेतला. खूप छान असे कप्प पण आले होते आणि ते ठेवण्यासाठी स्टँड आलं होतं आणि प्लस प्लेट्स बशा ठेवण्यासाठी सुद्धा स्टँड आलं होतं. तर तुम्हाला ना ते एसीची लिंक, त्या ड्रेसची लिंक, रेडीमेड ब्लाऊजची लिंक पाहिजे असेल तर ना मी तुम्हाला म्हणजे लिंक नाही, ह्या व्हिडिओच्या खाली मी टॅग प्रोडक्ट करत असते. टॅग प्रोडक्टमध्ये क्लिक केलं ना की तुम्हाला या व्हिडिओ जे काही प्रोडक्ट दिसत आहे ना ते सगळे प्रोडक्ट दिसून जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्याच्यानंतर मला बाजारात जायचं होतं, तर मी हे पटापट सगळे शूट आटपून घेतले आणि ते आटोपल्यानंतर मग मी झोपली होती, त्याच्यामुळं भांडी वगैरे गॅस ओट्यावरच होती. तर मी भांडी पण घासून घेतली आणि चहा केला माझ्यासाठी. मुलांना चहा आणि दूध मिक्स करून देत असते, म्हणजे स्वराजला तर दूधच देत असते, फक्त त्याला असं वाटलं पाहिजे की मला चहा पण दिला तर थोडंसं त्याच्यात हे टाकत असते. आणि दुपारची त्या मुलांना ना सवय आहे माझ्या की ते बिस्किट वगैरे खाऊन घेतात. आणि मला बाजारात पण जायचं होतं, मग आधी त्याने चीज पराठा वगैरे खाल्लेला होता, थोडंसं झोपलो
झोपलो होतो आणि उठलो. आता ऊन तर एवढी आहे ना, भयानक ऊन आहे आणि मुलं रोज वाट बघतात बापाची, आज येतील, उद्या येतील, आज येतील, उद्या येतील. परंतु मुलं काही यायला तयार नाही. स्वरात तर काही नाही, परंतु स्वराज ना रोज त्याच्या पप्पाला विचारतो कधी येणार, कधी येणार. मग मी आवरून घेतलं. नीट राहा, भांडणं करू नका. बाजारातून फ्रूट आणू, अजून काय आणू? भुट्टा. हवा आणतो. पसारा करू नको. पप्पीता देऊ दे. पप्पीता देऊ दे मला. काय आणू? भुट्टा. हां. उभा आणि केला जरासा. fruits पण. आणि आज ना आम्ही पायीच गेलेलो होतो बाजारात आणि एवढी महागाई आहे ना, आज ना मी भाजीपाला कमी आणला होता आणि जास्तीत जास्त फ्रुट्सच आणले होते. फ्रुट्स मी सर्व प्रकारचे आणलेले होते. म्हणजे नाही का, सफरचंद, त्याच्यानंतर अंगूर आणले होते, केळी आणलेली होती, अजून मँगो, म्हणजे सर्व प्रकारचे फ्रुट्स आणलेले होतं. भाजीपाला कमी आणला होता कारण गणेशजी हो हो बोलत आहे आणि काही याचं नाव घेत नाही, त्यांच्यामुळं काही मी भाज्या आणले नाही. आणि मुलं काही हिरव्या पालेभाज्या जास्त खात नाही, सलाद वगैरे मी त्यांना करून देत असते. तर स्वराज मला जाताना बोलला होता की मला सर्व प्रकारचे फ्रुट्स आणजो, म्हणून मी आल्या घरी फ्रुट्स घेऊन आलेली आहे. महाग तर एवढे आहे ना, म्हणजे 1200 रुपयाचे फक्त फ्रुट्स झाले होते, पण इट्स ओके, मुलांच्यासाठीच आपण कमावतो. त्याच्यानंतर हे फ्रुट्स जे आहेत ना, ते सर्व मी बाहेर काढून घेतले आणि बाहेर काढल्यानंतर सगळ्यात अगोदर मी ते वेगवेगळे करून घेतले आणि वेगवेगळे करून घेतल्यावर म्हणजे मी ते वॉश करून घेतले. तर इथं बघू शकता, पेरू आणले होते, सफरचंद आले होते, अजून काय म्हणतात, मकईचे कणस असतात ना, ते स्वराजला खूप आवडतात, तर ते पण आणले होते आणि सगळं प्रकारचे फ्रुट्स वगैरे आणून घेतले. आणि एवढे फ्रुट्सच एवढे भारी झाले होते, अक्षरशः मला तिथून इथपर्यंत घेऊन पण येता नव्हते येत. आता तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये की मी ना माझ्या परीने माझ्या मुलांसाठी सर्व काही आता पण करते आणि नवरा नव्हता तेव्हा पण करतच होते मी. असं म्हणजे डिपेंड नव्हती राहत की नवरा आहे मग तो येणार, तो आणणार, तो करणार. कारण कसे आहे, घर संसार म्हटलं तर दोघांची आहे आणि आपण हे आणल्यानंतर मुलांची तुम्ही म्हणजे हे बघू शकता की त्यांना किती आनंद होत आहे की मम्मीनं काय काय खाऊ आणलेलं आहे. तर सगळ्यात अगोदर हे सगळं मी वेगवेगळं करून घेतलेलं आहे. केळी वगैरे जेवढं मला फ्रुट्स बाजारात दिसले ना, ते सगळे फ्रुट्स मी घेऊन आलेली आहे आणि आता हे फ्रुट्स बरोबर 8 दिवस जातात, म्हणजे पुढच्या सोमवारपर्यंत हे फ्रुट्स जाणार आहे. तर सगळ्यात अगोदर मी ते सलादसाठी गाजर, त्याच्यानंतर टोमॅटो, काकडी, वांगी सर्व काही आणलेलं होतं, ते पण वॉश करून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर मी सर्व प्रकारचे फ्रुट्स वॉश करून ठेवले आणि थैलीवर तिथंच ठेवू दिले आणि झोपताना मध्ये टाकून घ्यायचे होते. ते झालं की लगेच मला ना पुन्हा एकदा प्रमोशन व्हिडिओ करायला स्टार्ट करावं लागलं. हे जे आहेत ना, हे मग खूप छान आहेत. विशेष म्हणजे जर कोणी कॉफी, दूध, चहा घेत असेल, कामात चहा ठेवून देते आणि त्यांचं लक्षच राहत नाही, तर याच्यासोबत ना तुम्हाला झाकण मिळणार आहे. स्टेनलेस स्टीलचं आहे, असं नाही प्लॅस्टिकचं आहे, स्टेनलेस स्टीलचं आहे. खूप छान कप आहे. एका पॅकेटमध्ये तुम्हाला 6 कप येतात आणि वेगवेगळे रंगसुद्धा याच्यात अवेलेबल आहे. तर आणि पकडायला पण खूप छान आहे. याच्यामध्ये तुम्ही चहा ठेवा, दूध ठेवा, कॉफी ठेवा, गरमच राहणार आहे. आणि जर तुम्ही काहीतरी काम करत असाल तर त्याच्यावर झाकण ठेवा. आता तुम्हाला याची पण हे पण घ्यायचं असेल ना, तर टॅग प्रोडक्टमध्ये मी टॅग करणार आहे, तिथून क्लिक करून तुम्ही खरेदी करू शकता. झोपेपर्यंत असं म्हणा की माझं एक झालं की एक प्रमोशन व्हिडिओ सुरूच असतो. त्याच्यानंतर मी फ्रेश झाली, 1-2 व्हिडिओ एडिट केले, पोस्ट केले, थोडेसे कॉल वगैरे करायचे होते ते करून घेतले आणि एवढ्या गडबडीत ना आईला कॉल करायचं पण लक्ष राहत नाही आणि हे सगळं करता रात्रीचे 10 वाजले होते. आणि आज जरा जास्तच काम झालं, म्हणजे घरचं, दारचं, बाहेरचं सर्व करू मी पण थकते. मला पण असं वाटते आरामाची गरज आहे, परंतु आराम काही आपल्या नशिबात नाही आहे. आणि पसारा ठेवायला पण जागा नसते आणि साफ करायला पण जागा नसते, परंतु जसं ॲडजस्ट होणार तसं मी करते. तर आता रात्रीचे 10 वाजले होते आणि आम्हाला आज शेजवान राईस करायचा होता. तसं मी तुम्हाला रिअली गोष्ट सांगते की मला काहीच येत नाही, परंतु मुलांनी सांगितलं की मी यूट्यूबवर बघते आणि यूट्यूबवरून तसे सर्व काही मी घेऊन येते आणि मग रेसिपी ट्राय करते. तसं तर शिळ्या भाताचा शेजवान वगैरे आपण करू शकतो, परंतु मी म्हटलं चला आता मी पटापट भात टाकून दिला होता, म्हणजे तांदूळ लावून दिलेले होते, व्हिडिओ एडिट करत होती तोपर्यंत. तर इथं तांदूळ शिजले होते, म्हणजे भात तयार होता आणि त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकली आणि त्याच्यानंतर घरात जेवढे काही पालेभाजी होत्या, म्हणजे पत्तागोबी, गाजर, बीट जे काही असेल ना, ते आपण बारीक करून घ्यायचं, शिमला मिरची वगैरे. बीट नव्हतं टाकलं मी, पण घेतलं होतं, परंतु स्वरा नाही म्हणे. तर ते टाकल्यानंतर लालसर होईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे. त्याच्यानंतर हा जो तांदूळ हा मोकळा करून घ्यायचा, शिळा जर असला तो पण चालतो, परंतु मी हा घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे ते लालसर झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आपला राईस आणि शेजवान जे असते ना ते सोडून द्यायचं आहे. आणि इतका परफेक्ट आणि छान झालेला होता. म्हणजे माझ्या अपेक्षा पलीकडे होता. आणि कसं आहे, आपल्याला जरी काही येत नसलं तरी जेव्हा एक मुलगी एक आई होते ना,
तेव्हा नवऱ्यासाठी नाही पण ती आपल्या मुलासाठी सर्व काही शिकून घेत असते आणि खूप छान राईज झालेला होता. चला म्हटलं मुलांची इच्छा पण पूर्ण होते आणि आपल्याला पण काहीतरी नवीन शिकायला मिळतं. आणि नेहमी स्वराचा एकच प्रश्न असतो, मम्मी पप्पा आज येणार काय? मम्मी पप्पा आज येणार काय? तर त्या गोष्टीला मी काहीच करू शकत नाही. तो जर व्यक्ती येत नाही आहे, ते म्हणतात की मी 15 ते 20 दिवस झाले घरीच होतो, म्हणजे स्वराचे ऑपरेशन केलं, तिकडं गेलो, त्याच्यामुळे मला भरपूर सुट्ट्या झाल्या. मी 8 तारखेला ड्युटीवर आलो, लगेच मला सुट्टी नाही मिळणार. ते मला असे कारणं सांगतात. मी समजून घेणार आहे, पण मुलं नसतात समजून घेत ना. मुलं शेवटी ते मुलंच असतात ना, त्याच्यामुळे ते समजून घेत नाही, त्याला मीच काही करू शकत नाही. परंतु इट्स ओके समजावण्याचा प्रयत्न करत असते. त्याच्यानंतर मस्तपैकी ते लालसर झाल्यानंतर त्याच्यात तांदूळ म्हणजे शिजलेला भात सोडला आणि आता स्वराजच्यामध्ये तुम्हाला फरक दिसत असणार आहे. स्वराजचं वेटसुद्धा गेन झालं आणि विशेष म्हणजे तू आता थोडा बरा पण दिसतोय. आणि यावेळेस ना मी स्वतः त्याला सर्व काही खाऊ घालत असते, म्हणजे स्वयंपाक झाल्या सगळ्यात अगोदर त्याला जेवण देत असते. इकडं त्याला जेवण देत होती. स्वरा मॅडम मस्तपैकी गॅलरीमध्ये जेवण करायला बसलेल्या होत्या. नंतर आम्ही जेवण वगैरे करून घेतलं. तुम्हाला यायचं नाही ना घरी? नाही या. आता तुम्ही येऊच नका. स्वराजचं जेवण झालं आणि स्वराज लगेच म्हणतो की पप्पाला फोन लाव. तर मी त्यांना फोन लावला आणि अक्षरशः त्याला खूप म्हणजे खूप असं, आतापर्यंत आम्ही सोबत राहत नव्हतो तर ती गोष्ट वेगळी होती, परंतु आता स्वराजला खूप म्हणजे खूप असं म्हणजे पप्पाची आठवण येते आणि मला खरंच खूप वाईट वाटतं की बाबा त्याला असं म्हणजे वाईट वाटतं, पण काही करू शकत नाही सध्या. आणि प्रयत्न करत आहे की त्यांना घरी बोलवण्याचा, परंतु मी समजून घेऊ शकते, परंतु मुलं समजून नाही शकत, तर त्याला आपण काही करू पण नाही शकत. त्याच्यानंतर तो कॉलवर बोलत होता आणि त्याच्या पप्पाला म्हणत होता, ठीक आहे तुम्ही येत नाही तर मी तुमच्याशी बोलत नाही. आणि त्याला थोडासा राग आलेला होता म्हणजे दीदीचा, तर म्हणून त्याने त्याचा बेड बघा कसा वेगळा टाकून घेतलेला होता. एवढा नाटकबाज आहे ना, खूप नाटकबाज आहे. आणि जोपर्यंत मी झोपत नाही तोपर्यंत तो काही झोपत नाही. तर इथं असा संध्याकाळचे तो त्याच्या पप्पासोबत गप्पा गोष्टी मारत असतो. स्वरा तर इथं झोपलेली होती. आणि संध्याकाळचा व्ह्यू एवढा छान, एवढा भारी दिसतो ना बाल्कनीमधून, म्हणजे तुम्ही बघू शकता किती छान दिसतो. आणि म्हणजे हा फ्लॅट तर मला खूपच आवडतो, तुम्हाला काय सांगू. आता आपलं जे नवीन घर बांधणं सुरू आहे ना, ते पण खूप छान आहे, तिथं पण बाल्कनी खूप छान आहे, परंतु तिथं आजूबाजूला बिल्डिंग आहे, त्याच्यामुळे मी या घराला खरंच खूप मिस करणार आहे. त्याच्यानंतर स्वराजचं बोलणं झालं. नाही बेटा, एवढ्या रात्री नसते. प्लीज नाही स्वरा, 11:30 वाजले. तुम्ही येलो घेतलं आणि मला वाईट का दिला? काय तुम्ही येलो आणि मला वाईट. मला येलो पाहिजे ते. गेलं घेतलं बघा, स्वराजला हॉस्पिटलमधून आणलं, त्याची केअर घेतली. आता स्वराज बरा दिसत आहे, तुम्हाला रिझल्ट दिसत असणार आहे, कारण आता त्याच्याकडे खरंच मी खूप लक्ष देत आहे. त्याच्यामुळेच आता यूट्यूबवर व्हिडिओ कमी केले. फक्त मी आता प्रमोशन्स करत आहे आणि जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मिनी ब्लॉग आणि लॉंग व्हिडिओ टाकते. आजही असं वाटलं होतं की स्वराजचे पप्पा येतील, हो ना बेटा, आज वाटलं होतं ना पप्पा येतील, पण नाही आले ना पप्पा. आता काय करायचं, पप्पा गेले सोडून आपल्याला, आता येणार नाही आहेत पप्पा, आता आपल्याला दोघायलाच राहायचं आहे. तुला पप्पा आवडतात की मम्मी? मम्मी आवडते माझ्या बाळाला. थँक्यू बेटा. तर चला, असा होता आजचा ब्लॉग. येलो घेतलेलं मी, येलो घेतलं, व्हिडिओ शूट केले काही, आणि तुम्ही वाईट घेतलं. सकाळी तर चीज पराठाच केला आणि माझ्यासाठी भाकर वगैरे केली होती. नंतर संध्याकाळी मस्तपैकी फ्रूट्स आणले सगळे, आता मी घेतलं आणि शेजवान राईस केला आणि आत्ता भांडी वगैरे घासलेली आहे, आवरलेलं आहे आणि आता आम्ही झोपतो. ओके, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आहे ना बेटा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ.